शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे आणि या जयंतीनिमित्तानं नाशिकच्या शिवसेना ठाकरे गटाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार दिला जावा अशी मागणी करण्यात आली आहे। शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये तसा ठराव देखील करण्यात आलेला आहे। जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आपल्यासोबत आहेत। आधी आपण सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करत होतात, ती मागणी अद्याप आपली पूर्ण झालेली नाहीये आणि आता बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्यावा अशी मागणी आहे। हा निश्चितपणाने 99वी जयंती बाळासाहेबांची या ठिकाणी साजरी करत असताना 23 जानेवारीचं औचित्य साधून आम्ही 20 तारखेला बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सर्व शिवसैनिकांनी त्या ठिकाणी प्रस्ताव मांडलेत की जन्मशताब्दी वर्ष पूर्ण होत असताना की बाळासाहेबांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी एकमुखाने झाली आणि तसा ठरावही संमत झाला। आणि निश्चितपणाने पुढील काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांना आम्ही निश्चितपणाने भेटणार आहोत आणि केंद्रामध्ये खासदार जे आहेत राजाभाऊ वाजे ते त्यांना प्रस्ताव मांडतील आणि निश्चितपणाने पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत। हा ठराव केवळ नाशिकच्या शिवसेनेनेच केलेला आहे की इतर ठिकाणी पण असे ठराव केले जाणार आहे किंवा या संदर्भात काही चर्चा झाली आहे? नाही, नाशिकमध्येच पहिला प्रस्ताव त्या ठिकाणी मांडण्यात आला आणि ठराव एकमुखाने संमत करण्यात आला आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंट व्हावं अशी मागणी सर्वांनी या ठिकाणी केली आणि फडणवीस साहेबांना भेटून आणि आदरणीय मोदी साहेबांना भेटून राजाभाऊ वाजे निश्चितपणाने त्या ठिकाणी केंद्रामध्ये मांडतील आणि नाशिकचं शिष्टमंडळ हे देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटतील। कधी भेट होणार आहे? हा निश्चितपणाने आता ठरावाची कॉपी मिळाल्यानंतर या आठवड्यामध्ये या पुढच्या आठवड्यामध्ये भेट घेण्याची मानस आहे। या संदर्भात आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत काही चर्चा झाली आहे का? नाशिकचे जे नेते आहेत उत्तर महाराष्ट्राचे संजय राऊत यांच्याशी काही चर्चा झाली आहे? नाही, त्या संदर्भात ते कसं सांगतील तुम्ही मागणी करा असं त्यांनी आम्हाला उपजतच आम्हाला ते सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी प्रस्ताव मांडला आणि त्याच्यावरती अचानक मिटिंगमध्ये तो प्रस्ताव मांडल्यानंतर त्याच्यावर चर्चा झाली आणि निश्चितपणाने सहमत झाला आणि एकमुखाने मागणी ती करावी अशी योजना ठरली त्या ठिकाणी। आपल्यातलाच एक गट फुटलेला आहे आणि सत्तेमध्ये आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांची पण काही भेट घेणार आहात? हां, बाळासाहेबांचं हिंदुत्व जे पक्ष त्या ठिकाणी मानतात, आदरणीय शिंदे साहेब असतील, आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय मोदी साहेब असतील, यांनी निश्चितपणाने तो विचार करावा आणि लवकरात लवकर भारतरत्न पुरस्कार द्यावा। उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा मागणी केली आहे सावरकरांना भारतरत्न द्यावा, ती मागणी अद्याप आपली पूर्ण होत नाही आणि आपण आता बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा ही मागणी करत आहात। नाही, सावरकरांच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने त्यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा आणि बाळासाहेबांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी सर्वांचीच आहे एकमुखाने आणि निश्चितपणाने केंद्र आणि राज्य मिळून हिंदुत्ववादी सरकार आहे तर मला असं वाटतं की ते निर्णय घेतील। उद्या बाळासाहेबांची जयंती आहे, त्यानिमित्तानं नाशिकमध्ये काय काय कार्यक्रम होतील आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही मागणी पुन्हा एकदा जोर धरणार आहे का? निश्चितपणाने उद्याच्या दिवशी तुम्हाला जयंती साजरी करताना शताब्दी वर्षामध्ये पदार्पण करताना निश्चितपणाने ही मागणी सर्व शिवसैनिक करतील। महापालिका निवडणुका तोंडावर आहेत, त्या संदर्भात आपल्या बैठका मेळावे देखील सुरू आहे। या निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील हा मुद्दा तुम्ही पुढे करणार आहात? निश्चितपणाने निवडणुकीचं आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे इतकं मोठं नेतृत्व होतं आणि सर्व महाराष्ट्रालाच नाही सर्व हिंदुस्थानला त्यांनी दिशा दिलेली आहे आणि गर्वचे बिंदू आहे, त्यांनी गर्जना दिली आणि त्याच्यावरती हे सरकार स्थापन झालेले आहे। मागणी करणार निश्चितपणाने हे आहेत सुधाकर बडगुजर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत। नाशिकच्या शिवसैनिकांनी हा ठराव केलेला आहे आणि या ठरावासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील नाशिकचं शिष्टमंडळ भेट घेणार आहेत। कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।